भारत न्यूज 44। कल्याण मलंग रोडवरील द्वारलीपाडा येथे व्याजाचे पैसे दिले नाहीत या कारणावरून कथित सावकार व त्याच्या साथीदारांनी एका कुटुंबावर बेदम मारहाण करून घराची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। या हल्ल्यात कर्जासाठी गॅरंटेड असलेल्या तरुणासह त्याच्या कुटुंबियांवर मारहाण करण्यात आल्याचे समोर आले आहे। या प्रकरणानंतर पीडित कुटुंबाने शालिनीताई राजेंद्र वाघ तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाकडे मदतीची मागणी केली। पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ पीडित कुटुंबासह पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली। त्यांच्या पाठपुराव्यानंतर संबंधित सावकार व त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपींवर मारहाण, घरफोडी तसेच बेकायदेशीर सावकारी संदर्भातही गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पीडित कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाजे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीताताई चव्हाण आज या ठिकाणी बालगाव या परिसरामध्ये हे पवार कुटुंब त्या ठिकाणी वास्तव्याला आहे आणि रात्री साधारण 10 वाजता व्याजाचे पैसे मागण्याकरता तिघजण त्या ठिकाणी त्यांच्या राहत्या घरामध्ये असताना ते तिघजण त्या ठिकाणी घरामध्ये घुसून आतून कडी लावून या पवार परिवाराला अतिशय बेदम मारहाण केलेली आणि त्या ठिकाणी लहान 12 वर्षाची मुलगी देखील आहे, महिला आहेत, पुरुष आहेत, मुलं आहेत, या सर्वांना त्यांनी अतिशय बेदम मारहाण केलेली आहे। आणि त्याचं कारण फक्त एकच की व्याजाचे पैसे घेतले आणि ते व्याजाचे पैसे पूर्ण वापस दिल्यानंतरही परत तगादा लावून व्याजाचे पैसे मागण्याकरता आले आणि न दिल्यामुळं त्याला अतिशय बेदम मारलेलं आहे। आज हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये आमच्या कल्याण डोंबिवलीच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शालिनी वाघ मॅडम यांच्या कार्यालयामध्ये ते आलेले असताना आज आम्ही या ठिकाणी उपस्थित असताना हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये त्या तिन्ही आरोपीवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत। सावकारी कायदा याप्रमाणे देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत। आम्ही हिल लाईनचे पोलीस स्टेशनचे सिनियर पी यांना विनंती केलेली आहे की हे जे गुन्हेगार आहेत, हे जे आरोपी आहेत यांना आपण तत्काळ अटक करावी, अन्यथा पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी अटक न झाल्यास फिरवा असं या ठिकाणी आंदोलन छेडू। आम्हाला या ठिकाणी या पवार कुटुंबाला आमच्या पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी न्याय दिलेला आहे। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दीपक भाऊ, महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय सुनीताताई चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ता महिला आज इथं जो अन्याय झालेला आहे त्या पवार परिवारावर हे माणुसकीला काळिंब फासणारे कृत्य आहेत आणि ते लोक दुसऱ्या परिसरामध्ये येऊन मी ज्या परिसरामध्ये राहते त्या परिसरामध्ये अशी गुंडगिरी करतात केवळ सावकारी आणि व्याजाच्या पैशासाठी। हे पैसेसुद्धा दिलेले आहेत या कुटुंबाने, पूर्णपणे त्याला व्याजासकट पैसे परत केलेले आहे। चक्रवाढी व्याज मागतो आणि गुंडगिरी करतोय, हे थांबलं पाहिजे म्हणून इथं वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिनेर साहेब यांना आम्ही ही झालेली तक्रार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ह्या कार्यालयामध्ये हे सर्वजण आले आणि त्यांचे जे काही पीडित कुटुंब आहे त्यांचे जे अन्याय झालेला आहे तो आम्ही समजून घेतला आणि नंतर इथून येऊन सिनियर साहेबांना सांगितला। सिनियर साहेबांनी त्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून या कुटुंबाला न्याय दिला। त्याबद्दल मी सिनियर साहेबांचे मनापासून आभार मानते आणि सिनियर साहेबांना एक विनंती करते का साहेब तुम्ही तात्काळ या आरोप्यांना अटक करा, अन्यथा आम्ही माझ्या पक्षाच्या मार्फत इथं आंदोलन करू असं साहेबांना एक विनंती करते आणि सर्वांना जय भीम, जय संविधान। अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44।